महिलांनी हंडे घेऊन केला रास्ता रोको। महिला भगिनींचा आक्रोश मोर्चा। उन्हाची तीव्रता पाहता पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सविस्तर वृत्त असे की साक्री तालुक्यातील सामोडे येथील घोड्यामाळ परिसर, यशोदा नगर, कन्हैयालाल नगर, जेबापूर रोड, टेंबा रोड, पोलीस स्टेशन हद्द येथील ग्रामस्थ महिलांनी अनियमित पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले। यावेळी महिलांनी सामोडे चौफुलीवर एकत्र येत हंडा, कळशी, बादल्या, पिंप, पाण्याची टाकी घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले। दर 5 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा फक्त 1 तास पाणी येते, तो दिवस गेला तर पुढचे 5 दिवस वाट पाहावी लागते। पाण्यासाठी महिला, पुरुष, मुलींची त्रेधा तिरपीट चालली आहे। सामोडे ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही असे स्थानिक महिलांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःबरोबरच शेजारच्यांसाठी मेन पाईपलाईनवर कनेक्शन जोडून घेतल्यामुळे टाकीपर्यंत पाणी पुरवठा पोहोचण्यासाठी फार मोठी कसरत होते। शिवाय निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य स्वतःपुरतीच व्यवस्था करतात, इतरांचा त्यांना विचार नाही। प्रशासनाकडूनही तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, आमचं काहीच होणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने सुविधा देणार, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा असे आरोप महिलांनी लावले आहेत। या सर्व असुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। यापूर्वी नागरिकांनी नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषद पिंपळनेरला 5 ग्रामपंचायत सदस्य निवडून जातात, तो भाग जोडण्यात यावा। नगरपालिकेने हद्दवाढ करताना या सामोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 5ही ग्रामपंचायत सदस्यांच्या भागातील नागरिकांना नगर परिषद पिंपळनेर येथे समाविष्ट करून घ्यावे। सामोडे ग्रामपंचायत यांनीही तशा प्रकारचा ठराव करून नगर परिषद पिंपळनेरला द्यावा अशी मागणी हजारो नागरिक करीत आहेत। पिंपळनेरकडून 1-2 दिवसात जरी पाणी पुरवठा झाला तरी तो परवडणार आहे। सामोडे ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी पाणी पुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। जर आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते? गेलो होतो आम्ही तिथे 4 वेळेस त्यांना सांगितलं, त्यांनी टँकर पाठवला। 1 टँकर मध्ये 1 टाकी पाणी येतं आम्हाला, ते 4 दिवस पाणी पाण्याची म्हणजे ग्रामसभा असते ना आमच्या ग्रामपंचायत, तेव्हा मी निषेध पण केला होता। तर मला निषेध करते, मी ग्रामपंचायतमध्ये येणार, आमची पाण्याची सोय करा। मग मी येईल ग्रामपंचायत, मी जागेलीच नाही 5 महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये लक्ष देत नाही। आता तर उन्हाळा चालू झालाय, मग आता काय कराल? नंबर वाढला, त्यांचं लक्ष नाही। मी वारंवार तक्रार करते, त्यांचं नाही लक्ष। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, पिंपळनेर।